श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे, कारण साक्षात स्वामींनी त्या भक्तांची निवड केलेली असते, ती म्हणजे भक्ती करण्यासाठी. असाच कोणताही भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत नसतो, कारण जेव्हा एखाद्या भक्तांच्या मनामध्ये भक्ती करण्याची इच्छा जागृत होत असते ना, तेव्हा साक्षात ईश्वराची देखील ती इच्छा असते की या भक्ताने आपली भक्ती करावी, आणि त्यामुळेच तर भक्त ईश्वराची निवड करत नसतात, ईश्वर स्वतः त्या भक्तांची निवड करत असतात. आणि श्री स्वामी समर्थांची भक्ती करणाऱ्या भक्तांमध्ये तर खूपच अनमोलता आहे, कारण स्वतः स्वामी त्या आपल्या भक्तांची निवड करत असतात. जसे समुद्रातून मोती उचलावेत त्या पद्धतीने स्वामी हे आपल्या भक्तांना उचलत असतात. म्हणजेच स्वामी हे असं दैवत आहे की एकदा जर एखाद्या भक्ताला अनुभव आला तर त्या भक्तांच्या बरोबर पावलोपावली क्षणोक्षणी स्वामी बरोबर असतात. कधीही एखाद्या भक्ताने मनापासून एखादी गोष्ट सांगावी आणि लगेचच स्वामी आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करत असतात. एवढं जागृत आहे स्वामींची भक्ती करणे. खरोखर स्वामींच्या सेवेमध्ये आलेला प्रत्येक भक्तांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण स्वामींनी निवडलेले ते मोती एवढे अनमोल आहेत. आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळी म्हणत असते की स्वामींची सेवा करणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे. म्हणून तर स्वामींनी त्या भक्तांना निवडलेलं असतं. असाच कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये येत नसतो. त्यामुळे प्रत्येक येणाऱ्या भक्तांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी अनमोल असे अनुभव दिलेले आहेत ते खरोखरच खूपच सुंदर आहेत. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे, आणि त्या ताई या अहिल्यानगर येथील राहणाऱ्या आहेत, आणि त्या ताईंचं नाव हे जया गायकवाड आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे आलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई, अनुभव शेअर करायचा आहे. हा हो ताई. नाव सांगायचंय का ताई? माझं नाव का जया गायकवाड, अहिल्यानगर, बर. गाव बारडगाव. काय आले अनुभव ताई? आता सांगायचं सांगितले काय होतंय. कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये ताई? स्वामीच्या सेवेत का मोबाईल बघायचे मी नाही का पहिली सारखी. अनुभव वगैरे ऐकले का? हा, म्हणजे नाही का असं नाही का जास्त चित्र लांब बघा, असं मोबाईल मध्ये बघायची मी सारखी, नाही का दुरून बघा काय दिसतंय ह्याच्यात, नाही का असं म्हणायचं. तशी बघायची मी सारखी, म्हणजे नाही का. आणि तुमचे अनुभव पण मी रोज ऐकते, गिरबळतीच ऐकते आत्तापर्यंत. आणि त्याच्यानंतर आहे ना मला म्हणजे स्वामीचे ते मला असं वाटायचं फोटो आणावं नाही का लय दिवस. तर मी लय बाऱ्यानं प्रयत्न केला, पण मला घरी आणूच वाटाणं असं वाटतं करतात ना आम्ही म्हणून. आणि नंतर ना एक दिवस माझे असे पैसे अडकलेले होते, म्हणजे निघत नव्हते नाही का, ती बँक कुठेच नव्हते, आम्ही बाहेर कामाला गेलतो. आणि मी लय हिंडले, एक तासभर हिंडले, म्हणजे मनात ती माझ्या ध्यानात होती ती स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणायचे. आणि नंतर किती दिवस झाले सेवा करताय ताई? 6-7 महिने झाले. अरे वा, म्हणजे आता तरी पण तुम्हाला लवकर स्वामींनी अनुभव दिले की ताई? आणि मग माझे नंतर राहिला मी कंटाळून गेले, म्हणजे कशाचं स्वामीन कशाचं काय. आणि बसले एका जागेवर लय वेळ, माझे पैसेच मालकी म्हणजे अंगठ्यावरले पैसेच निघाले. म्हणजे बँकेतून काढायचे होते का कोणाकडून घ्यायचे होते? नाही ते अंगठा देऊन नाही काढीन. बरं. बँकेतून काढायचे होते का? माझेच होते, पण ते अंगठा देऊन ते निघत नव्हते, ती बँक तिकडे नव्हती, आम्ही गेलतो तिकडे त्या. बरं.
आणि मग मला तिथं हिंडले परत असं लक्षात आलं, म्हणलं इथं एक काढीतच पैसे जाऊन तरी बघा. आणि गेले. नंतर मग मला तिथं दिसली ती बँक, मी काढले पैसे. आणि बाहेर आले की नंतर मला लगेच स्वामी समर्थांचा फोटो दिसला बरं का. अरे वा. मग म्हणलं हाय तसं म्हणजे नाही का. त्याच्या आधी मी बाळूमामांची सेवा करते, लय दिवस झालं. आणि नंतर ना परत मी आता आमच्या गावाकडे आलोच नाही का, सांगायला ध्यानात माझं लय तुमचं ऐकल्यावर लय वाटतं असं स्वभाव छान आहे, बोलावा तुमच्या बरोबर नाही का. लय भारी असं वाटतं मग मनाला. आणि लय भारी मग ड्राईल करते, पण परत वाटतं नको नाही का. आणि त्यात काय घाबरायचं ताई, मी पण तुमच्यासारखीच एक आहे ना, मैत्रीण म्हणून सांगा नाहीतर बहीण म्हणून सांगा. त्याच्यानंतर आम्ही गावाकडे आलो इकडे बरं का. आणि आता माझं छातीत दुखत नाही का. म्हणजे अचानकच दुखतं का ह्याच्या अगोदर पण दुखत होतं? नाही आता त्याच्यानंतर मी ऐकायचे ना तारक मंत्र, ती ऐकायचे मोबाईल मध्ये लावून, असे सारखे ऐकायचे. आणि स्वामीची सेवा पण करायची. म्हणजे कशी करायची, माझ्याकडे फोटो नव्हता, मूर्ती नव्हती ना. मग सेवा कशी करायची, आपली मोबाईल मध्ये फोटो येतो का, त्याच फोटोला आपलं चंदन लावायचे, बाळमामांना पूजायचे, त्याला लावायचे आणि म्हणायचे तारक मंत्र मोबाईल मधला रोज. त्याच्यानंतर मला नाद लागला नाही का. मग आता आम्ही गावाकडे आल्याच्या नंतर मला दुखायला लागलं इथं आल्यावरती छातीत. तर माझ्याकडे म्हणजे पैसे नव्हते, म्हणजे आता माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे. आता दवाखान्यात म्हणल्यावर पैसेच लागतात ना. हो ना दवाखाना म्हटलं की पैसेच लागतात. मग मी स्वामींपाशी बसले होते आपले फोटो पुढे. म्हणलं आता काय करावं, पैसे नाही तर काय करावं, म्हणजे मनात लय विचार आपल्या फोटो पुढे. म्हणत तेवढ्यात आमची गाव आली, मला म्हणजे अगं इथं ECC करतात फुकट का म्हणली. म्हणजे मी म्हणलं बघा बाई स्वामींचं म्हणलं बरं का, माझ्या मनाला असं वाटलं. त्याच्यानंतर मी आले ECC करून. आल्याच्या नंतर इथं परत दुसऱ्या दिवशी आल्यावर कुठं पैसेच नव्हते माझ्याकडे बरं का. होतं पण 2,000-2,500 रुपये, त्याला लय पैसे लागत आहेत असं. ते डॉक्टर पण मला म्हणले जा, म्हणजे नॉर्मलच आहे म्हणले, पण जा म्हणले. मी काय केलं, आपलं मनासारखं श्री स्वामी समर्थ सारखं चालूच असतं माझं नामस्मरण. आणि मग इथं घरी आले. मग लय वेळ झोपली, आमची शेजारीनं आली. माझी कागद घेतली, जेवण पाहिलं मी पैसे दिलते का 2-3 दिवस आधी रागानी. त्याला मागत होता मला, मग मी त्यांचं देऊन टाकलं. आणि त्याच आल्या 2-3 दिवसांनी माझ्याकडे. लगेच मला म्हणल्या बाई पायाची मम्मी तुम्ही दवाखान्यात जा म्हणले, छातीचं काम चांगलं नाही. त्या सगळे मला जा म्हणायचे, पण मला वाटायचं माझ्याकडे पैसे नाही तर मी कसं जाणार नाही का असं मनात. म्हणतोय कशाला पैसे म्हणायचे, हायचे पैसे माझ्याकडे होतं 2,000-2,500 रुपये, पण म्हणलं कसं जायचं. त्याही ना आमच्या नवऱ्याच्या हातात दिवस ठेवले 2,000 रुपये आणून. त्यांनी घेतले होते माझ्याकडून त्याईने. मग मला नंतर इतकं रडायला आलं ना, स्वामीसमोर लय रडली माझ्या अक्षरशः 2 दिवस डोळे दुखत होते, इतकी रडली. अरे बापरे. मग म्हणजे मला ना लय आश्चर्य वाटलं नाही का, म्हणजे असं की ज्याने आपल्याकडून घेतलं होतं ते माणूस आपल्याला परत येऊन पैसे देतोय. असं मनाला लई वाटलं नाही का, ते देवानीच केलं असं मला. हो ना स्वामींनाच काळजी असते ना ताई. आणि मग त्याच्यानंतर मी आमचे मालक आमची सुनबाई आम्ही गेलो. आणि आमची एसटीची आहे ना लय वेळ झालो. म्हणजे 10ला येणारी 12 वाजल्या तरी येईना. आपल्याकडे कशाची गाडी स्पेशल करायची. तुम्ही डेपोत वगैरे विचारलं का की काय एसटी आहे ना, काय इतका वेळ झाला म्हणजे? नाही ती काहीतरी तिकडे गणपतीला जायच्या त्या गाड्या कोकणात, तेव्हा तिकडे जायचं. तसं झालं. आणि मी म्हणलं कशाची आपल्याला स्पेशल गाडी. आज तर एक बाई आणि एक माणूस आले, ते डायरेक्ट तिकडे लोणीला जायचे होते बरं का. दुसरेच होते त्यात. आम्हाला स्पेशल गाडी, मी म्हणलं कशाचं काय आपल्याला येते स्पेशल गाडी करायला. ती माणसं 2, एक बाई एक माणूस दोघंच आले. आम्हाला ना स्पेशल गाडी डायरेक्ट दवाखान्यात भेटली. अरे बापरे. बघा. त्याच्यानंतर आम्हाला इथून तिथून फोटो दिसत, मला काय वाचता येत नाही, लिहायला येत नाही. मी आमच्या सुनबाईला म्हणजे त्या स्वामींचा फोटो आला गाडी, काय नाव आहे
हा. ती म्हणायची देऊ नको मी तुझ्या पाठीशी. म्हणजे स्वामींनीच तुमच्यासाठी गाडी पाठवली ताई. आणि हा. स्वामी तुमच्या बरोबर, म्हणजे तुम्ही म्हटलं ना दवाखान्यापर्यंत स्वामी दिसत होते, गाडी तिथपर्यंत गेली, म्हणजे स्वामींनी तुम्हाला, स्वामीच घेऊन गेले थोडक्यात म्हणजे तिथपर्यंत. हा हो तिथपर्यंत. आणि तिथं गेल्यावर मला ते डॉक्टर म्हणले काही नाही नाही का नॉर्मल आहे म्हणले. हं. मग मला लय आनंद झाला. माझे गेले तिथं 2-2.5 हजार रुपये गेलं. हा. थोडक्यातच भागलं नाही का. हो ना, हो ना. आणि मग येताना का काय लय आठवण म्हणजे मनाला लय उत्सुकता लागली. हा, हा. मग येता येता ती महाराजांचा फोटो दिसला मला तिथं. स्वामींचं. मग हा हा. मग घेतला 200 रुपयात घेतला आपण. हा. मग तिथं फोटोवाल्यापासून फोटो घेतला. पुढे गेले. हं. एक माणूस मला फुलं घेणार म्हणलं काय येतात महाराजांचा फोटो आहे काय. होय. मी म्हणले मला कसं काय कळलं बरं हा. महाराजांचा फोटो आहे म्हणून. हा, हा, हा. म्हणलं हा म्हणलं ती अत्तर कोणतं असतं ती द्यावं. हा. मग ते तिला अत्तर दिलं त्यांनी फोटो. आणि अरे वा. हा महाराजांना कोणते फुलं आवडत होती दिले. हा. त्याच्या आधी मी एक छोटी मूर्ती आणली होती त्याची पूजा करते मी. हा, हा. तर ती मूर्ती आणल्यापासून असं वाटायचं की मी अशी म्हणजे मोकळं झाल्यावर डोकंच मोकळं झाल्यावर चालतं. स्वामीच घरी आले. हा स्वामीच घरी आल्यानंतर, आता घरी आपल्या देव आले म्हटल्यानंतर कशाला घरामध्ये अडचणी काय राहतायत हो ताई. हा मला असं वाटतं की माझ्या आता मागं कोणतरी आहे आणि मला कुठलीच कशाचीच भीती वाटत नाही आता म्हणजे नाही का. हा, हा. त्याच्यानंतर मी आमचे मालक पण लय दारू प्यायचे ना. असं पहिलं 20 रुपये 30 रुपये असले तर प्यायचे आहे. हा, हा. जवळ रुपये असला तरी पिणार ती दारू तिकडे. पण जसं ती मूर्ती आणली हं. तसं दारू नाही पित काय नाही काय नाही. किती पैसे असू दे आता खिशात काम करतो आम्ही. अरे वा. मग तुम्ही मूर्ती आणि फोटो आणल्यानंतर सेवा काय काय करता तुम्ही, का फक्त नामस्मरण? नाही करते ना. कधी असं 5-6 माळा, कधी 11 माळा, हा. कधी तुम्ही नाही म्हणलं एक उदबत्ती जळूस्तवर करायची तशी कधी पण अशी करते माझ्या मनाला वाटेल तशी. हा, हा. तुम्हीच एकटं करता का तुमची? नाही आमचे मालक पण आता पाया पडत ती दारू बिरू सगळं सोडलंय आणि वर्षात पण नाही खात आम्ही. चांगलं श्रावण महिन्यापासून नाही खात आहोत. अरे. मी 11 गुरुवार करते नाही का. हा, हा. त्यामुळे ना नाही खात आम्ही दोघं पण. मला काल 10वा गुरुवार काल नाही का. हा, हा, हा. तर मी म्हणलं स्वामी सगळ्याला करते तुझ्या तर मला तरी द्या. हा. तर मला काल 4 औदुंबराचे झाडं सापडले अहो. अरे वा. आमच्या बरं का. हा, हा. पण म्हणलं ही दिली मला. मला वाटलं काहीतरी प्रसिद्धी म्हणजे औदुंबराचे झाडं. आणि मी दत्तांची सेवा पण करते. अहो मी गाणगापूरला गेलेली पहिली चालत. 15 दिवस गेलेली आणि अक्कलकोटला गेलते मी. अरे वा. पण ती काय झालं हं. आमच्या नवऱ्याच्या डोक्यात जरा थोडंसं काय असेल ती हा. त्याने मला हाणलं तिथं अक्कलकोट मध्ये. का? काय ते डोकं थोडंसं फिरतंय. हा, हा. संशयानंच हाणलं. हा. म्हणजे नव्हतं काहीतरी. मग मी म्हणलं नसून बी हाणलं स्वामींच्या दारात. मग तेव्हापासून मी ते स्वामींचं नाव घेत नव्हते आणि दत्तांचं पण नाव नव्हते घेत नाही का. हा, हा, हा. म्हणजे मी पाय आम्ही दोघं पण गेलतो 15 दिवस चालत गेलतो गाणगापूरला. आणि जाता जाता स्वामींच्या तिथं शेतात गेलतो अक्कलकोटमध्ये. हा, हा. त्याच्यानंतर मी सोडून दिलती अहो आधीची सेवा म्हणजे सगळं दिलतं सोडून. पण ते मोबाईलमध्ये बघून आणि आता आमचे मालक दारू पित नाही अजिबात नाही. पैसे असले तरी पित नाही. सगळे मला म्हणतात कोणी काय म्हणलं मी म्हणत असते स्वामींची कृपा. हो ना, हो ना. नाही का. स्वामींचीच कृपा. त्याच्यानंतर माझ्या ह्याच्यात आहे का नाही एक दिवस आमच्या मालकांनी दिवा लावलेला आहे. आता तुम्हाला किती पाठी ते हुबेहूब स्वामी तयार झाले त्यात. अरे पाठवा पाठवा फोटो, म्हणजे तुमचा व्हिडिओ बनवताना तिथं पण ठेवीन फोटो, म्हणजे प्रत्येकाला दर्शन होईल ताई. अहो सेम स्वामी झालेत. मी सगळ्याला दाखवलं. हा, हा. आणि आम्ही तिकडे कामाला होतो ना तिकडं एक दिवस माझ्या अख्खा मला असा चंदनाचा वास यायचा बरं का. हा, हा. माझ्या हाताली भाऊताली मी म्हणायचे मी तर आज लावला नाही चंदन. आणि कपाळाला पण मी लावायचे पण त्या दिवशी लावलाच नाही. मला कमून असा वास येतोय. मी हिरवळ विचार करायची. हा, हा. त्याच्यानंतर ना एक दिवस आता घरात हा. आता आमचं वाचत करतच नाही. माझा नवरा पण नाही खाते. हा. नको म्हणते नाही का. देवाची मूर्ती आणली हा. आणि कुठं पण आहे. मग त्यांना खा म्हणलं तरी त्यांचं नाही मन होत. हा. आणि माझं पण नाही होत मन होत नाही. मी खायचे हा. पण माझं आता अजिबात मन होत नाही. तर अरे वा.
नाही, मी रोज निवद ठेवते बरं का. काही पण आपलं काय असतं घरात बनवलेलं, दही भात काही पण असतं मूर्ती आणल्यापासून. आणि ते 11 गुरुवार पण करते मी. एक दिवस म्हणलं म्हणलं स्वामी मला दे की फुल. आणि कशाचं नाही म्हणजे 2-3 वेळा म्हणलं द्या बरं का, म्हणजे नाही का नाही पडलं. आणि परत आम्ही जेवायला बसलो, म्हणलं या स्वामी जेवायला. आम्ही किचन मध्ये सांगितलं टाकून तुमच्या मोर फुल पडलं. ते म्हणलं फुल पडलं तो पिटलं वरचं खाली. देवाऱ्या सपाट जागेवर ठेवलेलं मोर आमच्या पडलं येऊन. अरे वा. हो. आणि म्हणजे आता हे कालचा गुरुवार नाही का, तसं मग फुलं बिलं लय बनतात अहो आमच्या दिव्यात नाही का. म्हटलं सांगायला पण ते सांगताच येईल आम्हाला. नाही असू दे, आकार बनलेला दिसतो बस झालं तेवढंच ताई. आमच्या फुटेत बरोबर म्हणजे नाही का स्वामी तयार झालेले. आणि आमचे मालक आता दारू पित नव्हते काय नव्हते, चांगले चालले म्हणजे स्वामींचे. मी तर गुरुवारी अभिषेक करते नाही का मूर्तीचा. आणि फुलं आणत असते कुठं गावाला गेले की 2-3 दिवसात एकदा आणून ठेवायचे लय मोठे. आणि ते छान वाटत घरात पण. आणि असं वाटतं की आपल्याला आधार आहे आता कोणाचा तरी. एकच मुलगी आहे मला, लग्न झालं तिचं. आम्ही दोघंच असतो. स्वामी आता पाठीशी आहेत ताई, काळजीच करायची नाही ताई. मला असं म्हणजे भीती नाही वाटत कशाची. एखादं आपलं काम व्हायचं म्हणलं ना होईल का ती होतं यावं आता राहायचं. हो ते आता फुल पडल्याला संकेत म्हणजे एखादी इच्छा पूर्णच होत असते ताई. मला लय तुम्हाला सांगू वाटते. मी रोज ऐकते आमच्या नवरा म्हणतो येडी झाली स्वामी करती नुसती नाही का. हिरबळ ऐकत बसती कामधंदा सोडून. ते झाला की ते झाला की ते मी ऐकत असते अनुभव त्यांचे छान जातात नाही का. असं तुम्ही भारी येतात अनुभव स्वामींच्या. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा येतात. अहो एखादी मनापासून जरी गोष्ट सांगितली ना स्वामींना तर लगेच पूर्ण होते ताई. आणि माझी एक मैत्रीण आहे ती पण स्वामींची पूजा करते. आणि तिला विचारत येतेत का स्वामींचे अनुभव. ती म्हणते अगं येतेत अगं मला पण. तिच्या घरीच म्हणजे काय झालं आम्ही तिकडे कामाला होतो ना, तिथं माझे वडील आजारी होते. मी गेले ससनला होते, त्यांना नगरून म्हणजे कड्याहून ससनला लावलं, ससनहून नगरला लावलं, नगरून ह्याला लावलं ससनला शेवट. आणि तिथं माझ्या वडिलांचं म्हणजे मी गेली पुण्याला त्या दिवशी. राहायची सोय नसल्यामुळे मी गेली मैत्रिणीकडे. आणि तिच्यात आणली होती तिने मूर्ती. मी म्हणलं केवढ्याची आणली ग मूर्ती, मला लय आणू वाटत. पण म्हणलं अगं हे वर्षाच्यामुळे आणूच वाटत नाही का. ती म्हणली अगं मी 700 रुपयाची घेतली. म्हणलं देतेत का स्वामी आणलं. म्हणले घरी येतेच मला म्हणली ती. तर मी म्हणलं मी पाया बिया माझ्या त्या दिवशी काहीच नाही आलं डोक्यात असं पाया बिया तिच्या इथं पडायचं. म्हणलं छान वाटतंय नाही का. आणि तिथून गेले. माझ्या वडिलांची हालत मला बघूच वाटेना त्या दिवशी नाही का. ऑपरेशन पायाचं केलं, साखर होती. काय झालं होतं का पायाला. साखर होती आणि ते ससनला नेलं त्यांनी. ती ऑपरेशन केलं, ती पायच असा छेलून काढला. ती लय त्रास व्हायचा त्यांना नाही का. म्हणजे आणि रडत होतो त्या दिवशी. मी म्हणलं स्वामी आता म्हणलं जर माझ्या वडिलांचं मरण असेल तर त्याचं आज मरण येऊन द्या, नसलं मरण तर त्यांच्या हलवून देणं. त्याच रात्री माझे वडील एका नाही मी वारले. अरे बापरे, म्हणजे पुढे जाऊन त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागणार होता बहुतेक. लय त्रास होता. आता म्हणजे आम्ही हिरवळ रडत होतो की माझी बहीण भाव नाही का आता असल्यामुळं तिकडं लय गणवत नसतं ना. आणि त्यामुळे त्रास होत होता. मी म्हणलं म्हणजे आता जीवायचं ते चांगलं झालं नाही का. हो ना. आणि शुगर म्हटलं की लय त्रास देता हो ताई पुढे जाऊन. पण जखमा वगैरे लवकर भरून येत नाहीत. लय त्रास व्हायचा. सेटिंग पण अंगारा लावला होता आधी बाहेरची बाधा ते सगळं क्लिअर व्हायचं त्यांनी. बाळमामांचं पण म्हणजे लय तत्व आहे. मी बाळमामांची पण पूजा करते. पण आधी मी बाळमामांचीच करत होते. बाळमामांची करता इकडे घुसली. आणि मामांची पण करते, ती पण करते. मामा म्हणजे आपल्याला जी गोष्ट मागेल ती भेटते. आवडेल मला तर माझा विश्वास आहे हो.
विश्वास म्हणजे स्वामींची लीलाच तशी आहे ताई. स्वामींच्या जवळ गेलेला कोणताच भक्त मोकळ्या हाताचा राहत नाही ताई. हो. मी त्या दिवशी सहजच म्हणलं नाही का, आता ती झाडं मला गावले, मला काल इतका आनंद झाला ना. हा मी म्हणलं आता एक अनुभव दे म्हणजे मला स्वामींनी. मी आता दत्तांची पण एक माळ जप करत असते नाही का. हा 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 म्हणजे त्यांच्या फोटोच आहे ती वर पहिलं माझ्याकडे होतं दत्तांचं फोटो. हा पण मी नव्हती सेवा करत कारण मला माझ्या नवऱ्याने हाणल्यामुळे मला राग आलता ना. हा हा मी सेवा दिलती सोडून म्हणजे मला असं मनच होत नव्हतं का काय. हा हा मी म्हणलं मी इतक्या लांब चालत गेले आणि मला तिथं बिनकामाचे रस्ते टाकले. म्हणजे माझ्या मनात खटकायचं. मी म्हणायचे स्वामींचा कसं काय. पण मला जसं ते नाही का असं म्हणजे लांब दुरून बघा काय दिसतं दुरून बघा आणि मी डोळे चिमटून बघायची स्वामी दिसायचे मला तेव्हापासून ते याडच लागलं. आता रोज मी आरती करते नाही का मला लय छान वाटत पण असं वाटतं नाही का आपल्या मागे काही 10-5 रुपये कर्ज आहे. ती असं भीती नाही वाटत अशी म्हणजे नाही का. आणि जी माणूस आपल्याला म्हणजे कोणतं बी आपण एखाद्याला काही मागितलं ती होऊन बोलावते आपल्याला की हा बाबा तुझी गरज पूर्ण करतो हे म्हणजे नाही का. हो ना हो ना तसंच असतं म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये काळजी कसली राहतच नाही ताई. एवढं झालंय मग तर म्हणजे टेन्शन नाही राहिलं. हो हो आपण आता मला आई पण नाही वडील पण नाही नाही का. मी म्हणजे आई पण तुम्ही वडील पण तुम्ही. हो हो मला स्वामी आईचंच रूप आहे ना ताई. आई पण आहेत वडील पण आहेत. ज्या रूपामध्ये तुम्ही स्वामींना पाहाल त्या रूपामध्ये स्वामी प्रकट होतात ताई. हो आणि त्या दिवशी एक दिवस नाही का छातीत दुखत होतं पहिल्या दिवशी. म्हणजे पहिल्यांदी मला दुपारच लागला असं जीव कोंडरले व्हायला कसं काय नाही. मी काय केलं तारक मंत्राचं पाणी तयार केलं नाही का आणि पिली आणि त्यात विभूती टाकून ती स्वामी बसली आणि मला बरं वाटलं अहो म्हणजे त्या दिवशी इरबड म्हणजे इतकं असं मोकळं मोकळं वाटलं एकदम. नाही का म्हणजे मला तुम्ही सांगते स्वामींची सेवा करत जा नाही का. माझं दुखत असलं तर म्हणत असते मी तुम्हाला तारक मंत्राचं पाणी देते प्या. तारक मंत्राचं तीर्थच आहे ना म्हणजे तारक मंत्र म्हणजे तारून नेणाराच मंत्र आहे ताई. आणि मग डोकं दुखायचं काय काहीच म्हणजे त्रास खूपच कमी होतो आणि विश्वास जर असेल तर मग तर काय बोलायचं कामच नाही ताई. विश्वासाने सेवा केली की मग प्रत्येक अडचणीतून स्वामी बाहेरच काढतात ताई. लय म्हणजे लय अनुभव येते खरं. पण बघा ना मी त्या दिवशी आपल्या लहान लेकरांनी म्हणलं नका येऊ म्हणलं नका देऊ फुल जाऊ द्या मला नाही दिलं फुल. आणि मला त्या फुलाचंच लय विशेष वाटलं आमच्याकडे तापकून पडलं देवापासून उडून. नाही का मी म्हणलं हाय स्वामी आलेत घरात नाही का. अहो एकदा अनुभव आला ना ताई की स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबरच असतात. फक्त एखाद्या भक्ताने जसा हट्ट करतात ना लहान मुलं आई वडिलांकडे तसं लगेचच स्वामी पूर्ण करतात ताई. आणि मला काय वाचाय बिचाय येत नाही मी सगळं मोबाईलवरच शिकली नाही का. मोबाईल मधूनच लागलं याडती पण आता रोज हिरवळ असतं तोंडात 3 काम करताना ती सारखं तीच आणि कुणाला पण म्हणायचं पहिला तोंडातून ते शेव घेते स्वामींचंच नाव घेते कुणाला काय सांगायला गेलं. म्हणजे ते पूर्ण स्वामीमय झालं की ते सारखं स्वामी स्वामी. एखादं जे नवीन आहे ना ते म्हणणार याला काय स्वामीचं वेड लागलंय की काय पण ते वेडच असतं स्वामींचं ताई. मी मला स्वयंपाक करताना तीच ऐकते. जवळच असतो मोबाईल रातभर चटकी करत नाही हिरवळ ऐकायचं. आणि येते आपल्याला अनुभव पण असे छोटे छोटे पण येतेच ना नाही का. पण ताई महत्वाचं आहे ना लहान असो किंवा मोठा असो परंतु आपल्यासाठी या जगाचा चालक मालक पालकाने वेळ काढणं म्हणजे साधी गोष्ट आहे का तुम्ही सांगा बरं. मग काय आणि मग छोटा का असेना अनुभव परंतु अनुभव आपल्याला दिलाय हे खूप महत्वाचं आहे ताई. एखाद्या भक्ताला स्वामी अनुभव दिला ना की ते प्रत्येक वेळी आपल्या भक्तांच्या बरोबर असतात आणि हे स्वामी भक्तांना माहित आहे की आपण एखादी गोष्ट स्वामींना सांगितली की स्वामी लगेच पूर्ण करतात. आता मी म्हणते अक्कलकोटला जायचंय आणि म्हटलं जावायला नादावली म्हणलं आता मला अक्कलकोटला जायचंय आणि गाडी करायची मी कुणाला पण विचारते बाई आणि अशीच गेली कामाला तिथं म्हणलं म्हणजे नाही का स्वामींची लावलं तारक मंत्र फिरताय गेले म्हणली आमची एक पिढ होती गावातली ती म्हणली तुला पण स्वामीचं याड आहे काय. मी म्हणलं हा स्वामीचं याड मला पण. अगं महाराज म्हणली लय खरे म्हणली काय देवी देवतांचं म्हणली तिच्या लेकाचं सांगत होती म्हणली असं आम्हाला पैसे नव्हते बचत गट भराया म्हणली काय करावं काहीच कळना म्हणली. आणि तेवढ्यात म्हणली
एक सांगाय माणूस आला. हम्म. मग त्या माणसाने मला 4,000 का 5,000 रुपये इसार दिला लगेच सकाळून. म्हणजे खरंच महाराज आहेत आम्ही. म्हणले आम्ही पण आमच्या घरात पण लय महाराजांचं हे असतं नाही का. हा हा तेव्हा ती मला सांगत होती तिथे. हा. मला ती सांगत ती निर्भळ मी ऐकते. दुसरं कोणी वेगळं ऐकत त्यांच्याच ऐकत असते. हा, हा. स्वामींचं ऐका म्हणजे एखादा ज्याला स्वामींचं वेड आहे ना ताई, त्याला किती स्वामींविषयी बोलावं ते सुद्धा समजत नाही. म्हणजे इतकं ते बोलतात, इतका आनंद होतो. आणि खरोखरच मला सुद्धा एवढं म्हणजे वाटतं ना की स्वामींविषयी किती बोलावं, कंटाळाच येत नाही. हा तसंच होतं. कारण आपल्या स्वामींची लीलाच तशी आहे ना ताई. स्वामी म्हणजे एक अशी एक शक्ती पाठीशी असते की आई वडील भाऊ बहीण प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींना एखादी गोष्ट सांगितली की लगेचच ते पूर्ण करत असतात ताई. नाही अहो, माझी छातीत दुखत होती ती पण नॉर्मल झालं. काही ते गोळ्या आहे ती नाही खात मी, पण मला असं चांगलं वाटत. मी रोज स्वामींची विभूती खाते. भंडारा खात असते. मला असं टेन्शन नाही आता. आणि टेन्शन तर कसलंच नाही राहिलं नाही का. असे मला मग बाया सांगतात कशाचं टेन्शन घेते कशाचं घेते. मला एकच मुलगी ती गेली नांदायला. आम्ही दोघंच असतो. आमचे मालक पण आता रोज पाया पडते सकाळ संध्याकाळ. त्यांना म्हणत असते आपलं कधी कुठं काय झालं की स्वामी समर्थ स्वामी समर्थ. येतात स्वामी येतात, नाही तर दुसऱ्या कोणाला तरी एका स्वामी सेवेकराला पाठवतात. पण तसं झालं एका गुरुवारी पण काय झालं, मी माझ्या मुलीला आणायला गेली बरं का. आणि मला रक्षाबंधन होता. त्या दिवशी सकाळी लय रडाय आलं. म्हणजे आई नाही वडील नाही भावांनी पण नाही फोन केला ये म्हणून. असं म्हणाला नाही का लय वाईट वाटलं. म्हणलं आता आई तुम्ही स्वामी बाप पण तुम्हीच माझे नाही का. आणि मला कुठंतरी डिस्टन्स आहे म्हणून मी असं भेटून ते स्वामी समर्थ मनात एसटी बुक करत गेले. गेले तिथे स्टँडवर उतरले. मला नाही दिसले बरं का स्वामी कुठं. आणि परत येताना महागारी कर्जत मध्ये एक बाई होती म्हातारी, तिच्या हातात स्वामींचा फोटो बरं का. अरे बापरे. बघा स्वामी मला इथं दिसले. मग मी तिथं पाया पडले. त्याच्यानंतर आणि एक बार मला गुरुवारच होता. मी गेली श्रीगोंद्याला जाताना इथून जात असते. तर आता उपवास गुरुवारच होता. तर मी काय म्हणलं मी घेतली तिथं 2 म्हणजे माझ्या मुलीला दिले सफरचंद घेऊन. ती म्हणली मम्मी तुला उपवास आहे. तिने मला एक सफरचंद दिला आणि नायलॉन चिवडा तिला नेलता पण तसाच आलता माझ्याकडे महागारी. तिला देशील तिच्या मालकाकडे. आणि मी आले महागारी. आणि त्यात एक म्हातारं होतं बरं का. म्हातारं इस्टेटून चढलं की मला सकाळी असं वाटायचं की ह्या म्हाताऱ्याला मी ह्यातले केळं 2 द्यावा. मला 2 ठेवले त्यातलं एक तरी ह्याला द्यावा. म्हाताऱ्याला ती म्हातारा डायरेक्ट मला वाटायचं नाही का असं माणसातून आणल्यामध्ये ही काय लेत अशी खाऊ घालणारी नाही काय नाही. तर ती म्हातारंच आलं माझ्याकडे एकदम मागं आलं. मला म्हणलं काय खाती. मी खात होते नायलॉन चिवडा. म्हणलं बाबा धरा मला त्याला द्यायचंच होतं म्हाताऱ्याला. द्यायचं. मी म्हणलं कुठले बाबा ते म्हणले मी ना टाकायचं आहे. आणि तर मी असं केलं चिवडा पण दिला म्हातारा. म्हणलं चिवडा खा बाबा. म्हणले की देवाने खाल्लं काय माणसाने खाल्लं काय होते त्याला. म्हणलं तुम्हाला येतात नाही म्हणले देवाने खाल्लं काय माणसाने खाल्लं काय येतच असतं म्हणले. अरे वा. पण ते बाबांना मला केळ द्यायचंच होतं पण ती तोंडाने मागून घेतली. त्यांनी पिशी उचकून बघितली. म्हणजे ओळख नाही पाळत नाही तरी बघता. आश्चर्य वाटलं ते बाबा. आणि थोडं पुढं गाव आलं कारण ते पुढं उतरून गेले काय ना. मला मी म्हणलं टाकायला उतरायचे कुठं उतरले काय माहिती. म्हणजे तुम्हाला दिसलेच नाही ते उतरलेले. नाही दिसली. म्हणजे आले होते ताई तुमच्या जवळ खाण्यासाठी. हो मी तिची सरतो ती पुढं गेलेले मी बघितलं पण ती पुढं उतरली नाही. ती टाकली एवढं राहिली. मी म्हणलं मोटर तर टाकायचं उतरायचं तर मी पुढं उतरले नेमकं. मी अजून बघितलं पण कुठं नाही दिसलं मला ती. बापरे. म्हणजे ते तुम्ही तुमच्याकडेच आलं होतं खाण्यासाठी. म्हणजे तुमची इच्छा झाली ना की यांना केळ द्यावं. माझी इच्छा काय होती नाही का ती बाबा आले त्यांना म्हणजे उपास भरतो ना असं आपल्याला वाटतं. एखाद्याला काही दिलं आपल्यातलं थोडंसं आहे ना. म्हणून मी माझी इच्छा सकाळी मला ही पण म्हणलं होतं नायलॉन चिवडा द्या बाबा. नको म्हणले मला नायलॉन चिवडा मला एकच केळ दे म्हणले. स्पून बघितली त्यात केळ घेतला हाताने
आणि खाल्लं आहो. कुठं गेले काय नाही. अरे बापरे, म्हणजे ते स्वामीच आले होते ताई. हो, मला पण वाटत होतं. म्हणजे आता बघा ना, उतरलेले दिसले नाहीत आणि तुमच्याकडे केळ आहे हे त्यांना माहित होतं का ताई? तरी पण नाही ते म्हणले ना. मग आता असं कोणाला काय समजतंय? आता आपण बघतोच की आपल्याला काय समजतं का दुसऱ्याच्या बॅग मध्ये काय आहे ते? हो, ती म्हणले माणसाने खाल्लं काय आणि देवाने खाल्लं काय. हो ना, आणि त्यांनी तो एक इशारा दिला की माणसाने खाल्लं काय आणि देवाने खाल्लं काय, म्हणजे ते माहित काय नाही तरी सुद्धा केळ मागितलं, त्यात ते तसे म्हटले, म्हणजे ते स्वामीच आले होते ना माणसाच्या रूपामध्ये खाण्यासाठी. हो, आणि आमच्या इथं आहे बरं का मठ गावात आहे. पण लय माणसातून जावं लागतं त्यामुळे मी नाही जास्त जात. गुरुपौर्णिमेला गेलते. त्याच्यानंतर एक दिवस गेलते. म्हणजे असं जावं वाटतं तिकडे, पण लय माणसातून असतं ताराच्या पुस्तकाने, म्हणून मी नाही जात तिकडे. नाही का एखाद्या लय भक्ती लागली काय म्हटलं देवापाशी म्हणायचं काही म्हणायचं. असं सांगत यावं सगळ्याला पण स्वामींचं सारखं सांगत असते. कुणी बसाय आलं का ती स्वामींचं सांगायचं. एखादा मग ईडी झाली काय काय नाही. स्वामी 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 तरी ती इतकं येड लागलंय नाही का. अहो, स्वामी आपल्या आयुष्यात आले म्हणजे त्यांनी आपल्याला निवडलेलं असतं, आपण नाही देवाची निवड करत आहे. हा, त्यामुळेच तर ते बघा ना, एवढं म्हणजे आपल्या बरोबर राहतात, अनुभव देतात. आता तुमची इच्छा झाली उपास घडवण्यासाठी तर ते आलेच की तुमच्या जवळचं केळ खाण्यासाठी. हा, ती बरोबर आहे. आणि ती आमच्या ह्याच्यात फोटो एक काढलेला आहे ना स्वामींचा, मी सारखा बघत असते ते. आणि ती आपलं नाही का नुसतं मुंडकं आणि उजवी ही ना त्या खाली टेकावलेली निघली नाही का. मी 2 जणाला सगळ्याला पाठवलं नाही का, म्हणले स्वामी सगळे म्हणजे स्वामीच येतं हे स्वामीच येतं नाही का. म्हणजे नाही का असं तुम्हाला पाठवा तुम्ही पण, तुमचा व्हिडिओ बनवताना लावेन मी. हो, चालेल. खूप सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. चालेल, अनुभव शेअर करते मी. मी केलता ह्याच्या आधी पण फोन तुम्हाला, तुम्ही उचलला. हे करा ना, मला ना तुमचा नंबर आहे पण फिट नाही करा येत आता ना. बर चालेल, मी मेसेज करते तुम्हाला. त्याच्यावर पाठवू का मी. चालेल, चला. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामी शक्ती पाठीशी आहे हे असे संकेत देत असतात आणि नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर देखील राहत असतात. तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे. कारण स्वामींनी अनुभव देऊन आता त्यांचे कार्य संपलेले आहे. जे आहे कार्य ते तुमचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या षड्यक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.